मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कल्पना सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार असते. अर्जुन मग बोलतो की मम्माने बातमी सांगेपर्यंत आपण सर्वजण कोणीसुद्धा जेवायचं नाही. आणि मग तो आणि अश्विन ताटल्या वाजवू लागतात. कल्पना मग अर्जुन आणि सायलीला दोघांना खुर्चीवर बसायला सांगते आणि मग ती त्या दोघांचं हनीमून पॅकेज अर्जुनच्या हातामध्ये देते. अर्जुन आणि सायलीचा मात्र हनीमूनचं नाव निघाल्यावर फारच मोठा पचका होतो. त्या दोघांचे पण चेहरे पडतात. कल्पना बोलते की तुमच्या लग्नाला इतके दिवस झाले पण तुम्हाला कुठे बाहेर जायला मिळालं नाही. अस्मिता मात्र बोलत असते की इतकं मोठं घर आहे, बाहेर जायची काय गरज आहे यांना. पण अस्मिताकडे कोणीसुद्धा लक्ष न देता कल्पनाचं मात्र अर्जुन आणि सायली यांना हनीमूनला पाठवायचं ठरलेलं असतं. आता मग अर्जुन सर्वांना काही वेगळं वाटू नये म्हणून बोलतो की मम्मा, खरंच तू फारच एकच नंबर काम केलं. असं पण आम्हाला कधी कुठे बाहेर जायला मिळतच नाही, त्यामुळे मला सायलीला वेळ देता येत नाही. तुझी ही आयडिया मला फारच आवडली. सायली मात्र फारच नाराज झालेली असते. आता मग अस्मिता लगेच प्रियाला फोन करते आणि सांगते की तू मला पटकन भेटायला ये. सुभेदारांच्या घरामध्ये फारच मोठी ब्रेकिंग न्यूज घडलेली आहे. प्रिया मग लगेच अस्मिताला भेटण्यासाठी जाते. इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात. सायली अर्जुनला बोलते की तुम्ही मगाशी काय बोलत होतात, तुम्हाला मला वेळ देता येत नाही. तुमच्या पण मनामध्ये असंच काहीतरी चाललंय का, बोला ना तुम्ही. अर्जुन बोलतो की मग मी तिथे काय बोलायचं होतं, सांगायचं होतं का त्यांना की आम्ही खरे नवरा बायको नाही म्हणून. त्या सगळ्यांना वाटतं की आपण दोघेजण खरे नवरा बायको आहोत, त्यामुळे मला तशी ॲक्टिंग करावीच लागली. सायली बोलते की सर तुम्ही प्लीज काहीतरी करा, पण हे सगळं थांबवा. अर्जुन बोलतो की मी प्रयत्न करतो आणि मग त्याला एक आयडिया सुचते. इकडे प्रिया अस्मिताला भेटते. अस्मिता प्रियाला सांगते की अर्जुन आणि सायली दोघेजण हनीमूनला जाणार आहेत. मम्मीने त्यांचं पॅकेज देखील बनवलं आहे. प्रियाला मात्र हे ऐकल्यावर फारच टेन्शन येतं. ती बोलते की ते दोघेजण हनीमूनला गेले तर माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. तू तर बोलली होतीस ना की ते दोघेजण नवरा बायको असल्याचं नाटक करत आहेत. अस्मिता बोलते की तू टेन्शन घेऊ नकोस, मला पण अजून असंच वाटत आहे. ते दोघेजण हनीमूनला गेल्यावर आपल्याला अजून काहीतरी पुरावे नक्कीच मिळतील. प्रिया बोलते की तू ते दोघेजण कुठे जाणार आहेत आणि रूम वगैरे कुठे बुक करणार आहेत याच्या सर्व डिटेल्स मला पाठवून ठेव. त्या दोघांचं हनीमून नाही हाणून पाडलं ना तर मग मी प्रिया नाव नाही लावणार. इकडे आता अर्जुन सर्वांना आवाज देतो आणि खाली हॉलमध्ये बोलावतो. सगळेजण हॉलमध्ये येतात. सगळेजण आल्यावर अर्जुनने सर्वांसाठी आईस्क्रीम मागवलेलं असतं. अश्विन बोलतो की दादा, कोणत्या खुशीमध्ये हे सगळं मागवलं आहेस, आज तू फारच खुश दिसत आहेस. अर्जुन बोलतो की हो, मम्माने मला फारच मोठं सरप्राईज दिलं आहे. पण मम्मा, मला काय म्हणायचं होतं, तू जे हॉटेल बुक केलं आहेस ना ते मला जरा आउटसाईडला वाटतंय. अश्विन बोलतो की तुला आउटसाईडचं काय करायचं आहे, मला तर वाटतंय की तू रूममधून बाहेर पण निघणार नाहीस. अर्जुन बोलतो की माझं असं प्लॅनिंग होतं की काही दिवसानंतर हनीमूनला जावं, मी आता माझी सगळी कामे आटवून घेतली असती. कल्पना बोलते की तसलं मला काहीसुद्धा सांगू नकोस, तू आत्ताच्या आत्ता हनीमूनला जातोय, बाकीचं मला काहीसुद्धा माहीत नाही. आणि मी जे हॉटेल बुक केलं आहे ना ते तुझ्या वडिलांच्या मित्राचं आहे. अर्जुनचे वडील बोलतात की हो, ते हॉटेल माझ्या मित्राचंच आहे. आता मग अर्जुन आणि सायली यांना मात्र फारच टेन्शन येतं. इतक्यात चैतन्य येतो आणि मग सायली बोलते की चैतन्य भाऊजी आले. अर्जुन चैतन्याला बोलतो की चैतन्य, इतक्या उशिरा आलास, बोल ना काय काम होतं. चैतन्य बोलतो की काही नाही रे, असंच आलोय. अर्जुन बोलतो की अरे काहीतरी काम असेलच ना, मेहता केसविषयी काहीतरी बोलायचं होतं ना तुला महत्त्वाचं. चैतन्य बोलतो की नाही, आणि कल्पनाने चैतन्यकडून अगोदरच सगळी काही माहिती काढून घेतलेली असते, त्यामुळे चैतन्याला काहीसुद्धा बोलता येत नसतं. चैतन्य अर्जुनला खुणवायचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुनला काहीसुद्धा समजत नाही. कल्पना बोलते की अर्जुन, तू आता काहीसुद्धा कारणे सांगू नकोस, मी चैतन्याशी अगोदरच सर्व काही बोलून घेतलं आहे. अर्जुन बोलतो की माझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागेल. कल्पना बोलते की त्या मीटिंग हँडल करायला चैतन्य आहे ना. अस्मिता बोलते की म्हणजे अर्जुन, तू आमच्याशी खोटं बोलत होतास का, हनीमूनला जायचं तू टाळतोयस की काय. अश्विन बोलतो की असं कोणतं पण कपल हनीमूनला जायचं कधी टाळेल का. कल्पना अर्जुनला बोलते की आता तुम्ही बॅगा भरायला घ्या. अर्जुन आणि सायली मात्र फारच नाराज झालेले असतात. चैतन्य पण तोंडावर पडलेला असतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.